या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे, शरद पवारही उमेदवार देणार, सुप्रिया सुळे म्हणाल्या। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे। बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार असतील अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली। तर दुसरीकडे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे। याच दरम्यान आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला। यावेळी पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारला। यावर आम्ही बारामतीची जागा लढणार नाही, विषयच येत नाही, मी याआधी देखील सांगितलं आहे। सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही। महाविकास आघाडीचीही बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची भूमिका नाही असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले। बारामतीची पोटनिवडणूक लक्ष्मण हाके यांनी लढावी अशी मागणी लक्ष्मण हाके यांचे समर्थक करत आहेत। लक्ष्मण हाके यांना आम्ही विनंती करत असल्याचं लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी सांगितलं आहे। बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवारांचं नाव दिल्याने लक्ष्मण हाके यांचे समर्थक नाराज झालेले आहेत। बारामतीत यावरून धनगर समाजामध्ये 2 गट पाहायला मिळत आहेत। एक गट याच मुद्द्यावर पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक आहे।